नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती इयत्ता 11वी या विषयाच्या पहिलं प्रकरण चिटणीस यामध्ये आपण चिटणीस म्हणजे नेमकं काय आहे, चिटणीस ही अशी कोणती व्यक्ती आहे ते आपण पाहिलं। त्याप्रमाणे चिटणीस म्हणजे दुसऱ्याच्या वतीने लिहिण्याचे काम करणारी व्यक्ती, विशेषतः जी दुसऱ्या व्यक्ती, संस्था, मंडळ यांचा पत्रव्यवहार सांभाळते, नोंदणी ठेवते व इतर कामे करण्यासाठी नियुक्ती केली जाते त्या व्यक्तीला चिटणीस असे म्हणतात। अर्थातच आपल्याला असं समजतं की चिटणीस म्हणजे एक अशी व्यक्ती असते की जिची नियुक्ती म्हणजे अपॉइंटमेंट ही एखाद्या अतिव्यस्त व्यक्तीकडनं केली जाते किंवा एखाद्या संस्थेकडून सुद्धा चिटणीसाची नेमणूक ही केली जाऊ शकते। तर चिटणीस म्हणून काम करणारी ही एखादी व्यक्तीच असू शकते। कोणत्याही बाबतीमध्ये चिटणीस म्हणून सार्वजनिक संस्था, कंपनी किंवा इतर संस्था चिटणीस म्हणून काम करू शकत नाही। चिटणीसाचे कामे करण्यासाठी एखाद्या व्यक्तीचीच नियुक्ती केली जाते। त्याचप्रमाणे चिटणीसाला कोणकोणती कामे करावी लागतात तर पत्रव्यवहार सांभाळणे, सभांचे आयोजन करणे, कागदपत्रे सांभाळणे, माहिती पुरवणे, त्याचप्रमाणे प्रमुखांच्या सूचनेनुसार व संस्थेच्या आदेशानुसार सर्व दप्तरी कामे पूर्ण करणे, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणे। चिटणीसाचे ही सगळी जी कर्तव्ये आहेत ती त्याचे प्रमुख कोण आहेत आणि तो कोणत्या संस्थेमध्ये काम करतो त्याप्रमाणे ते बदलत राहतात। आता चिटणीसाची पात्रता कोणती आहे तर या बाबतीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की चिटणीस हा कोणत्या संस्थेमध्ये काम करतो आणि कोणासाठी काम करतो त्याप्रमाणे त्याची पात्रता ही नमूद केलेली असते। एक मात्र आपल्याला असं म्हणता येईल की जर चिटणीसाची नियुक्ती सार्वजनिक किंवा खाजगी कंपनीने केली असेल तर त्याने कंपनी कायदा 2013 नुसार विहित पात्रता धारण केलेली असले पाहिजे, म्हणजेच तो इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या संस्थेचा तो सभासद असणं आवश्यक आहे। तसेच सरकारी खात्याच्या चिटणीसासाठी IAS ही जी परीक्षा आहे ती त्याने पास करणं आवश्यक आहे, म्हणजे त्याला सरकारी खात्याचा चिटणीस म्हणून काम करता येते। आता चिटणीसाची नेमणूक ही एखादी व्यक्ती, संस्था, सहकारी संस्था, सार्वजनिक संस्था किंवा सरकारी खाते यांच्याकडनं केली जाते। थोडक्यात चिटणीस हा व्यक्तिगत किंवा संस्थात्मक असू शकतो। जसं की एखाद्या व्यक्तीने जर चिटणीसाची नियुक्ती केली असेल तर त्याला आपण वैयक्तिक चिटणीस असं म्हणतो आणि जर एखाद्या संस्थेने त्याची नेमणूक केली असेल तर त्याला आपण संस्थात्मक चिटणीस असे म्हणतो। चिटणीस हा एक पगारी सेवक आहे, त्याला मालकाकडून किंवा संस्थेकडून ठराविक दरमहा मानधन दिले जाते किंवा वेतन दिले जाते आणि चिटणीस जे काही काम करतो त्याचा मोबदला म्हणून त्याला अशा प्रकारे पगार हा दिला जातो। चिटणीस हा एक विश्वासू अधिकारी आहे, त्याच्याकडे सर्व माहिती ही गोपनीय राहते आणि अशीच अपेक्षा असते की चिटणीसाने सर्व जी माहिती आहे आपल्या मालकाची किंवा संस्थेची ती स्वतःपुरती त्याने ती मर्यादित ठेवायला पाहिजे, इतरांकडे त्याची वाच्यता त्याने करू नये। अशा प्रकारे चिटणीस हा एक विश्वासू अधिकारी असतो। चिटणीस हा संस्थेचा प्रतिनिधी म्हणून भूमिका पार पाडत असतो। ज्यावेळी खाजगी चिटणीस म्हणून एखाद्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते तेव्हा तो चिटणीस आपल्या मालकाच्या वतीने सर्व कामे करत असतो आणि ज्यावेळी त्याची नेमणूक ही संस्थेच्या वतीने केली जाते तेव्हा तो आपल्या संस्थेसाठी काम करत असतो, म्हणजेच तो चिटणीस हा प्रतिनिधी म्हणून आपली भूमिका पार पाडत असतो। एक चांगलं चिटणीस होण्यासाठी त्या चिटणीसाकडे अनेक गुणांची आवश्यकता ही असते, जसे की एकाग्रता, व्यवहार चातुर्य, बुद्धिमत्ता, निष्ठा, सहकार्याची भावना, सौजन्य, नेतृत्व, नम्रता। तर या गुणांमुळे चिटणीसाची कार्यक्षमता ही वाढण्यास मदत होते। त्यानंतर आपण पाहिलं की चिटणीसाचे विविध प्रकार आहेत, तर प्रमुख प्रकार 2 आहेत। एक म्हणजे
खाजगी चिटणीस, यालाच आपण व्यक्तिगत चिटणीस असेही म्हणतो, आणि संस्थात्मक चिटणीस. तर खाजगी चिटणीसाची नेमणूक ही समाजातील अतिव्यस्त व्यक्तीकडून त्यांची दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी केली जाते. आणि खाजगी चिटणीस हा चिटणीसाचा सर्वात जुना प्रकार आहे. अगदी तुम्ही पाहिलं असेल की जे पूर्वीचे राजे होते, महाराजे होते, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंत्रिमंडळ होतं, त्यामध्ये सुद्धा अमात्यपद हे होतं. आणि हे जे अमात्य म्हणून काम करणारी व्यक्ती होती महाराजांच्या मंत्रिमंडळात, तर ती सुद्धा पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम करायची. म्हणजे महाराजांच्या आदेशानुसार जी त्यांना पत्र यायची किंवा जे संदेश यायचे त्याला उत्तर देण्याचं काम हे अमात्य करत असत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की चिटणीस हा जो प्रकार आहे तो काही नवीन नाही खाजगी चिटणीसाच्या बाबतीमध्ये, असं आपण म्हणू शकतो. जे श्रीमंत व्यक्ती होते समाजामध्ये, जसं की सावकार आहेत किंवा जमीनदार आहेत, तर ते सुद्धा आपल्या हाताखाली एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करत असत की ती व्यक्ती या सावकाराला किंवा जमीनदाराला किंवा समाजातील श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांना त्यांची दैनंदिन कामकाज पार पाडण्यासाठी मदत करत होते. म्हणजेच आपण असं एक अंदाज काढू शकतो की चिटणीसाचा व्यवसाय हा काही नवीन व्यवसाय नाही, आणि खाजगी चिटणीस हा प्रकार तर फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे संस्थात्मक चिटणीस. यामध्ये आपण पाहिलं आहे की नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस असतो, सहकारी संस्थेचा चिटणीस आहे, त्यानंतर संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस, सरकारी खात्याचा चिटणीस, आणि इतर ज्या संस्था असतात तिथं सुद्धा चिटणीसाची आवश्यकताही असते. म्हणजे संस्थेने जर चिटणीसाची नेमणूक केली तर त्याला संस्थात्मक चिटणीस असे म्हणतात. आता आपल्याला हेही माहिती आहे की प्रत्येक संस्था ही कोणत्या हेतूसाठी स्थापन झालेली आहे आणि त्या संस्थेला कोणता कायदा लागू होतो त्याप्रमाणे त्या चिटणीसाची पात्रताही ठरत असते. आणि चिटणीसाला सुद्धा त्याप्रमाणे कामेही करावी लागतात. म्हणजे तो जिथं काम करतो त्या संस्थेमध्ये त्या संस्थेच्या कामाचे स्वरूप काय आहे त्यावर आधारित चिटणीसाची कार्यही अवलंबून असतात. तर आज आपण आपल्या या लेक्चरमध्ये चिटणीसाची कार्ये काय काय आहेत ते पाहणार आहोत. ही जी सर्व कार्य आहेत ती कॉमन कार्य आहेत की चिटणीस हा कोणत्याही संस्थेमध्ये काम करणारा असू दे किंवा खाजगी चिटणीस असू दे, साधारणपणे त्याची हीच कामे असतात. तर कोणकोणती आहेत पहा. पहिलं आहे नंबर 1 पत्रव्यवहार सांभाळणे, दुसरं आहे कार्यालय व्यवस्थापन म्हणजेच ऑफिस मॅनेजमेंट, तिसरं आहे स्वागत विषयक कार्य म्हणजे रिसेप्शन फंक्शन, त्यानंतर चौथं कार्य आहे आर्थिक कार्य फायनान्शियल फंक्शन्स, पाचवे कार्य आहे ते म्हणजे सभांचे आयोजन करणे अरेंजिंग मीटिंग्स, सहावं कार्य आहे ते म्हणजे वैधानिक कार्य म्हणजे स्टॅट्युटरी फंक्शन्स, सातवे कार्य आहे ते धोरण ठरविण्यास मदत असिस्ट इन फॉर्म्युलेटिंग पॉलिसीज, त्यानंतर पुढे आठवं आहे माहिती पुरवणे प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन, आणि नववं कार्य आहे ते म्हणजे प्रशासनविषयक कार्य म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन. तर असे ही साधारण 9 कार्य की जे सर्व प्रकारच्या चिटणीसाला लागू होतात. मग तो चिटणीस कोणत्याही संस्थेमध्ये काम करणारा असू दे किंवा खाजगी चिटणीस असू दे त्याला साधारणपणे हीच कार्य करावी लागतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ही जी आपण इथे कार्य लिहिलेली आहेत ती साधारणपणे सर्व चिटणीसासाठी लागू आहेत. तर कोणकोणती आहेत ते आपण आता डिटेलमध्ये त्यावर चर्चा करूया. पहिलं कार्य आहे ते म्हणजे पत्रव्यवहार सांभाळणे. चिटणीसाला मूलतः कारकुनी किंवा कार्यालयीन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि हे करत असताना त्याला ही सर्व कामे पाहावी लागतात. जसं की पत्रव्यवहार करणे हे चिटणीसाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. तो कार्यालयातील आवकजावक पत्रव्यवहार सांभाळतो, तसेच आलेल्या पत्रांना तो उत्तरे देणे, चौकशींना उत्तरे पाठवणे, तसेच सरकारी विभागाकडून किंवा कार्यालयाकडून आलेल्या पत्रांना उत्तरं देणे व सर्व कागदपत्रांची नोंद करून जतन करणे हे चिटणीसाचे कार्य आहे. आता पहा की
अनेक समाजातील अतिव्यस्त व्यक्ती असतात, जसे पुढारी आहेत, राजकारणी आहेत, सिने अभिनेते आहेत, डॉक्टर आहेत. तर असे जे अतिव्यस्त व्यक्ती आहेत त्यांना रोजचे त्यांना जे संदेश येतात पत्राच्याद्वारे, ते संदेश त्यांना स्वतःला पाहणे शक्य नसतं, कारण त्यांच्याकडे एवढा वेळ नसतो. फॉर एक्झाम्पल की मंत्री महोदय घ्या. हे जे मंत्री असतात त्यांना अनेक कामे असतात. तुम्ही पाहिलं असेल कित्येक मंत्री सकाळी एका ठिकाणी तर दुपारी दुसऱ्या ठिकाणी त्यांना जायचं असतं, त्यांचे दौरे असतात, सभा असतात. तर या सर्व बिझी शेड्यूलमधून या मंत्र्यांना त्यांच्याकडे जी आलेली पत्रं आहेत ती स्वतः ती ओपन करून वाचत बसणं हे शक्य नसतं. मग त्यामुळे मग हे जे मंत्र्यांचे चिटणीस असतात ते स्वतः काय करतात, या पत्रांची नोंद घेतात आणि सर्वसाधारणपणे जर काही त्यामध्ये मॅटर असेल पत्रामध्ये, तर साधारणपणे हे चिटणीस आपल्या मालकाला विचारून त्याप्रमाणे ते उत्तर देत असतात. आणि अशा प्रकारे रोजचा जो पत्रव्यवहार आहे ते चिटणीस मालकाच्या वतीने स्वतः सांभाळत असतात. कारण या अतिव्यस्त व्यक्तींना अशा प्रकारच्या रोजच्या त्यांचं जे बिझी शेड्यूल आहे त्यातनं वेळ काढून हे पत्र वाचणं, त्याचप्रमाणे त्याची नोंद ठेवणं आणि त्याला उत्तर देणं हे त्यांना काही जमत नाही. म्हणून मग पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम हे चिटणीस आपल्या मालकाच्या वतीने किंवा संस्थेच्या वतीने करत असतो. तर हे अत्यंत पुरातन कालापासून चालत आलेले चिटणीसाचे कार्य आहे आणि सध्याही आत्ता आधुनिक काळातसुद्धा चिटणीसाला हे कार्य करावेच लागते. फक्त पत्राचं स्वरूप बदललेलं आहे. आता ईमेलद्वारे मेसेजेस येतात, पत्र येतात, कॉम्प्युटरच्याद्वारे, इंटरनेटच्याद्वारे येतात. पूर्वीच्या काळी ते हस्तलिखित असायचे किंवा आत्ता पण पोस्टच्याद्वारे सुद्धा अनेक पत्रही येत असतात. तर त्या पत्रांची नोंद घेणे, त्यांना समर्पक अशी उत्तर देणे आणि ती पत्र जतन करून ठेवणे, त्याचं फायलिंग करणे, ही सगळी कामे चिटणीस करत असतो. त्यानंतर दुसरं कार्य आहे ते म्हणजे कार्यालय व्यवस्थापन, ऑफिस मॅनेजमेंट. आता कार्यालय व्यवस्थापन म्हणजे चिटणीस काय करतो, कार्यालय व कार्यालयीन कामकाजाची कार्यक्षमता वाढवण्याची जबाबदारी चिटणीसाची असते. चिटणीस कर्मचाऱ्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवतो व कंपनीच्या हितासाठी विविध उपक्रम राबवितो. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, पदोन्नती व एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली करणे इत्यादी कार्य चिटणीसाला करावी लागतात. आता ऑफिस सांभाळण्याचं कामसुद्धा चिटणीसच करत असतो. तुम्हाला माहिती की ऑफिसमध्ये एखादी कंपनी असेल किंवा दुसरं एखादी सहकारी संस्था असेल तर त्यामध्ये अनेक लोक हे काम करत असतात. तर चिटणीस हा एक मुख्य अधिकारी असतो आणि तो आपल्या मालकाच्या वतीने या पूर्ण स्टाफवरती देखरेख करत असतो आणि वेळोवेळी तो कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे गायडन्स पण करत असतो, त्यांना सल्ले देत असतो. त्यांच्या काही अडचणी येत असतील तर मालकाच्या वतीने तो ते समजून घेतो आणि त्याला जसे योग्य वाटते त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करत असतो. म्हणजे एकूणच कार्यालयाचे व्यवस्थापन पाहण्याचं काम हे चिटणीस करत असतो. मग कर्मचाऱ्यांना कोणत्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज आहे तेही तो पाहतो आणि त्याप्रमाणे त्यांना प्रशिक्षण मिळण्याची सोय करतो. तसेच एका विभागातून दुसऱ्या विभागामध्ये बदली करणे इत्यादी कामेसुद्धा चिटणीस हा करत असतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जरी मालकाला वेळ नसेल किंवा एखाद्या कंपनीचा जो ओनर असेल त्याला जर स्वतःला वेळ नसेल तर त्याच्या वतीने हे सर्व पाहण्याचे काम चिटणीस हा करत असतो. एकूणच कार्यालयाचे व्यवस्थापन सुव्यवस्थितपणे चालले आहे की नाही हे पाहण्याचे काम चिटणीस हा करत असतो. त्यानंतर तिसरं कार्य बघा, स्वागतविषयक कार्य, रिसेप्शन फंक्शन. खाजगी चिटणीस मालकाचे येणारे फोन तो अटेंड करत असतो, म्हणजे स्वीकारत असतो. महत्त्वाचा जर फोन आला तर तो आपल्या मालकाला माहिती देतो किंवा तो फोन कॉल त्यांना जोडून देतो. मालकाकडे येणाऱ्या जे लोक असतात भेटण्यासाठी, तर आपल्या बॉसला जी वेळ सुटेबल आहे त्याप्रमाणे
त्याची तो तारीख आणि वेळ निश्चित करून देतो. तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल की ज्यावेळी मोठे पुढारी किंवा मंत्री असतात किंवा एखादा सिने अभिनेतासुद्धा यामध्ये येऊ शकतो की ज्यांचं शेड्यूल हे फारच बिझी असतं आणि त्यांना रोजचे फोन अटेंड करणेसुद्धा जमत नाही. तर अशा वेळी हे जे खाजगी चिटणीस असतात ते आपल्या बॉसच्या वतीने, मालकाच्या वतीने ते फोन तर स्वीकारत असतात आणि महत्त्वाची काही माहिती असेल तर ती नोंद करून ठेवतात. आणि जर फारच महत्त्वाचा कॉल असेल की मालक बोलणं हे गरजेचंच आहे, तेव्हा मग ते फोन कॉल त्याला कनेक्ट करून देत असतात. आणि जर अपॉइंटमेंट द्यायची असेल तर ती देण्याचं कामसुद्धा हे चिटणीसच करत असतो, खाजगी चिटणीस. तर अशा प्रकारे येणाऱ्या लोकांचे स्वागत करणे, आलेल्या लोकांची नोंद ठेवणे आणि त्यांना आपल्या मालकाशी भेटीची तारीख मिळवून देणे, ही कामे खाजगी चिटणीस हा आपल्या मालकासाठी करत असतो. त्यानंतर पुढचे कार्य आहे ते म्हणजे आर्थिक कार्य. आर्थिक कार्य म्हणजे पैशांविषयीचं कार्य. चिटणीस बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळतो. बँकिंग व्यवहाराच्या संदर्भात आवश्यक असलेली सर्व पुस्तके तो हाताळतो. तसेच उत्पन्न व खर्चावर देखरेख ठेवतो व आपल्या मालकास, व्यवस्थापनास, बँकेस व सरकारला माहिती पुरवण्यासाठी मदत करतो. आता बघा की जी लोक अतिव्यस्त असतात आपल्या कामामध्ये आणि त्यांना आपली रोजचे बँकेचे व्यवहार करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही, बँकेत जाणे कधी त्यांना शक्यच होत नसतं त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये, तर त्यांच्या आपल्या मालकाच्या वतीने किंवा संस्थेच्या वतीने चिटणीस ही सर्व कामे करत असतो की वेळोवेळी पासबुक वगैरे भरून आणणे, अपडेट करून आणणे किंवा चेक वगैरे डिपॉझिट करायचं असेल तर तो करणे, बँकेत जाऊन वेगवेगळे काही फॉर्म्स भरायचे असतील तर ते सुद्धा चिटणीस आपल्या मालकाच्या वतीने करत असतो. म्हणजे जी लोक आपल्या कामामध्ये अत्यंत बिझी असतात की ज्यांना आपले दैनंदिन बँकेचे व्यवहार करण्यासाठी, आर्थिक व्यवहार करण्यासाठी अजिबात वेळ नसतो, तर असे लोक खाजगी चिटणीसाची नियुक्ती करतात आणि हा खाजगी चिटणीस आपल्या मालकाच्या वतीने सर्व आर्थिक व्यवहार सांभाळण्याचे काम हा करत असतो. इथे जरी चिटणीसाला आपल्या मालकाचे सर्व आर्थिक व्यवहार माहीत असतील तरी तो ते सर्व माहिती स्वतःपुरती मर्यादित ठेवतो आणि हेच अपेक्षित असते की चिटणीसाने अशा प्रकारे त्याला आपल्या मालकाविषयी असलेली आर्थिक माहिती बाहेर कोणाला त्याने सांगू नये. तर अशा प्रकारे आपल्या मालकाची आर्थिक बाजू सांभाळण्याचं कार्य चिटणीस हा करत असतो. त्यानंतर पाचवे कार्य आहे ते म्हणजे सभांचे आयोजन करणे, अरेंजिंग मीटिंग्स. चिटणीस सभांचे आयोजन करत असतो. खाजगी चिटणीस मालक आणि इतर त्रयस्थ व्यक्ती यांच्या भेटीचे आयोजन करत असतो, म्हणजे त्यांच्यामध्ये तो मीटिंग घडवून आणत असतो. तसेच कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार कंपनीत विविध सभांचे आयोजन चिटणीसाला करावे लागते की जसे वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा. या सभेची कार्यक्रमपत्रिका तयार करणे, सूचना तयार करणे व भागधारकांना ती पाठवणे, सभा चालू असताना सभाची टिपणे लिहिणे आणि सभा संपल्यानंतर सभेचे इतिवृत्त तयार करणे, ही कामे सभेच्या बाबतीत चिटणीसाला करावी लागतात. म्हणजे अर्थातच आपल्या मालकाचं दुसऱ्यांशी भेट घडवून आणण्याचे काम हे चिटणीस पाहत असतो. जर खाजगी चिटणीस असेल तर तो आपल्या मालकासाठी जर एखाद्या त्रयस्थ व्यक्तीची भेट होणं गरजेचं असेल तर त्या दोघांची भेट घडवून आणण्याचं कार्य हे चिटणीस करत असतो. आणि एखादी संस्था असेल की फॉर एक्झाम्पल कंपनी असेल तर कंपनीच्या बाबतीतसुद्धा कंपनीला अनेक सभा या आयोजित कराव्या लागतात. जसं सभासदांच्या सभा आहेत, त्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा आहे, विशेष सर्वसाधारण सभा आहे. तर या सभेचे कायद्याप्रमाणे आयोजन करणे आणि सूचना, कार्यक्रमपत्रिका वेळोवेळी सभासदांना पाठवणं, हे काम चिटणीस करत असतो. आता
यामध्ये तुम्हाला सभेचे इतिवृत्त म्हणजे काय किंवा सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय आहे, सूचना म्हणजे काय आहे, हा भाग जो आहे तो आपल्याला पुढे सभा, कंपनीच्या सभा या धड्यामध्ये येणार आहे. तिथं आपण तो भाग एकदम डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे सभेची सूचना म्हणजे काय, जसं की तुमच्या शाळेमध्ये पालक सभा वगैरे तुम्ही शाळेने आयोजित केलेल्या तुम्ही अटेंड केल्या असतील. आता पालक सभा म्हणजे काय, तर पालकांसाठी आयोजित केलेली सभा. तर या सभेची सूचना शाळा तुमच्या पालकांपर्यंत तुमच्यामार्फत देत असते. म्हणजे मे बी तुमच्याकडे एखादी त्यांनी चिठ्ठी वगैरे दिलेली असेल किंवा सूचनापत्र दिलेलं असतं की या तारखेला तुमच्या पालकांना पालक सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी सांगावे. तर अशा प्रकारचं पत्र दिलेलं असतं. यालाच आपण काय म्हणतो, पालक सभेची सूचना. त्याचप्रमाणे कंपनीमध्ये भागधारकांच्या सभा असतात आणि या सभा कंपनीने आयोजित केलेल्या असतात. तर जे भागधारक कंपनीचे आहेत त्यांना ही सभा आहे हे कसं समजणार, तर अर्थातच सूचना तयार करून. आता ही सूचना तयार करणे आणि ती भागधारकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे चिटणीस करत असतो. तर अशा प्रकारे सभांचं आयोजन करणं हे कामसुद्धा चिटणीसाला करावे लागते. त्यानंतर पुढचे कार्य आहे ते म्हणजे वैधानिक कार्य. आता वैधानिक म्हणजे काय, तर कायद्यानुसार आवश्यक, कायद्याने नमूद केलेल्या प्रमाणे याला म्हटलं आहे वैधानिक कार्य, स्टॅट्युटरी फंक्शन. चिटणीसाला विविध नियामक कार्य करावी लागतात. नियामक कार्य म्हणजे काय, की कायदेशीर कामे, प्रामुख्याने त्याच्या संस्थेशी संबंधित असलेली सर्व कायदेशीर तरतुदाचे पालन केले पाहिजे. त्याचबरोबर त्याने आयकर कायदा, मुद्रांक कायदा, दुकाने कायदा, GST इत्यादी कायद्याचे पालन हे केले पाहिजे. तर अर्थातच चिटणीसाला काय पाहायचं असते, तो जर कंपनी चिटणीस असेल तर त्याला अर्थातच कंपनी कायद्यामध्ये ज्या ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदींचं पालन त्याच्या कंपनीकडनं होते की नाही हे चिटणीसाला पाहावेच लागते. तसेच एखादी सहकारी संस्थेचा चिटणीस असेल तर सहकारी कायद्यामध्ये कोणकोणत्या अटी नियम आहेत ते पाहून चिटणीसाला त्याच्या संस्थेची कार्य ही पूर्ण करावी लागतात. यालाच म्हटलेलं आहे वैधानिक कार्य, की चिटणीसाने हे पाहायचं असतं की आपल्या संस्थेला कोणता कायदा लागू होतोय आणि त्या कायद्याचे पालन आपल्या संस्थेकडनं होतंय की नाही याच्यावरती देखरेख ठेवण्याचं काम हे चिटणीस करत असतं. त्यानंतर पुढचे कार्य आहे ते म्हणजे धोरण ठरविण्यास मदत, असिस्ट इन फॉर्म्युलेटिंग पॉलिसी. आता इथे चिटणीस काय करतो पहा, विशिष्ट विषयाबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि संख्यात्मक माहिती गोळा करणे, तसेच संस्थेच्या हितासाठी महत्त्वाची ज्या काही गोष्टी असतील त्या प्रकर्षाने पुढे होऊन करणे इत्यादी कामे चिटणीसाला करावी लागतात. कारण ही जी सगळी माहिती जी असते ती चिटणीसाला संस्थेचे ध्येय धोरण निश्चित करण्यासाठी उपयोगी पडते. उचित धोरणात्मक निर्णय निश्चित करण्यासाठी व घेण्यासाठी चिटणीस व्यवस्थापनाला मदत करतो. आता तुम्हाला माहिती आहे की चिटणीस आपण वैशिष्ट्यामध्ये पाहिलं आहे, चिटणीस हा एक पगारी सेवक आहे, तो शेवटी नोकर आहे. परंतु जरी तो संस्थेमध्ये नोकर म्हणून काम करत असता तरी तो एक उच्च कार्यकारी अधिकारी आहे. कारण चिटणीसाला आपल्या संस्थेची सगळी ध्येय धोरणे माहिती असतात स्वतःच्या संस्थेची. त्याचप्रमाणे त्या संस्थेला जो कायदा लागू होत असतो त्या कायद्याविषयीचं ज्ञान हे चिटणीसाकडे असतं. तर चिटणीस सर्व ध्येय धोरणे ठरवत असताना आपल्या कंपनीची भविष्यातली ध्येय धोरणे ठरवताना जी काही माहिती आवश्यक आहे ती माहिती गोळा करण्याचे काम चिटणीस हे करत असतो आणि ही माहिती आपल्या पदाधिकाऱ्यांना देण्याचे कार्य हे चिटणीस करत असतो, की ज्यामुळे कंपनी किंवा ती संस्था भविष्याच्या दृष्टीने योग्य निर्णय हे घेऊ शकेल. म्हणून आपण असं म्हणू शकतो की ध्येय
धोरण ठरवण्यास एक प्रकारे चिटणीस मदत करत असतो, कारण त्यांच्याकडे सर्व माहिती ही संकलित स्वरूपात असते. तो माहिती गोळा करण्याचं काम करतो आणि त्या माहितीच्या आधारे तो आपल्या पदाधिकाऱ्यांना सल्ला हा देऊ शकतो. त्यानंतर पुढचे महत्त्वाचे काम आहे ते म्हणजे माहिती पुरवणे. चिटणीस व्यवस्थापनाशी संबंधित असलेल्या विविध विभागास अचूक माहिती पुरवण्याचे काम करतो. त्याचबरोबर संचालक मंडळ, बँका, सरकारी विभाग, भागधारक आणि कर्मचारी यांना आवश्यक असणारी माहिती पुरवण्याचे कार्य देखील चिटणीसाला करावे लागते. म्हणजे बघा की जरी तो खाजगी चिटणीस असला तरी आपल्या मालकाची जी बँक आहे त्या बँकेने जर कोणती माहिती मागवली तर ती माहिती लगेच पुरवण्याचे काम हे चिटणीसाला करावे लागते. तसेच सरकारी विभाग, भागधारक, कर्मचारी यांना आवश्यक असणारी माहिती पुरवण्याचे काम देखील चिटणीस हा करत असतो. म्हणजे एक प्रकारे माहितीचं संकलन करणे आणि आपल्या मालकाला हवी असलेली माहिती अचूकपणे पुरवणे हे महत्त्वाचे काम चिटणीस हा करत असतो. त्यानंतर पुढचे आणि शेवटचे चिटणीसाचे कार्य आहे ते म्हणजे प्रशासन विषयक कार्य म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन. प्रशासकीय अधिकारी म्हणून चिटणीसाला बरीच कामे करावी लागतात, जसे की कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, कार्यालयीन कामकाजाचे वाटप करणे, कामावर देखरेख ठेवणे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना बढती देणे इत्यादी प्रशासकीय कामे ही चिटणीसाकडून केली जातात. तसेच वैधानिक पुस्तके स्वतःच्या ताब्यात व्यवस्थित जतन करून ठेवणे. आता प्रशासकीय कामे म्हणजे काय तर सगळं जे ऑफिस वर्क आहे ते व्यवस्थित चालले की नाही यावर देखरेख ठेवण्याचं काम चिटणीस हा करत असतो. यामध्ये जे कर्मचारी आहेत त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे, कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे म्हणजे अपॉइंटमेंट कर्मचाऱ्यांची जिथं आवश्यक आहे तिथं करणं, त्याचप्रमाणे कामाचे वाटप करणे, मालकाच्या वतीने कामाचे वाटप केलं जातं कर्मचाऱ्यांच्या मध्ये, जेणेकरून कोणालाही ताण येणार नाही आणि ते काम पूर्ण करण्यासाठी योग्य व्यक्ती ही त्यांना मिळू शकेल, जेणेकरून काम यशस्वीपणे पूर्ण होऊ शकेल. तर अशा प्रकारे कामकाजाचे वाटप करण्याचे काम देखील चिटणीस हा करत असतो. तसेच कर्मचाऱ्यांना जिथं प्रशिक्षण देण्याची गरज आहे तिथे तसं आपल्या मालकाला सुचवणं की आता आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं हे गरजेचं आहे आणि ते प्रशिक्षण देण्याची सोय करणे ही कामंसुद्धा चिटणीस हा करत असतो. तर अशा प्रकारे चिटणीस हा एक अत्यंत महत्त्वाचा अधिकारी आहे की जर तो वैयक्तिक चिटणीस किंवा व्यक्तिगत चिटणीस म्हणून काम करत असेल तर आपल्या मालकाच्या वतीने साधारणपणे ही सर्व कामे तो पूर्ण करतो आणि जर संस्थात्मक चिटणीस म्हणून काम करत असेल तेव्हासुद्धा त्याला साधारणपणे ही सर्व कामे करावी लागतात. तर पुन्हा एकदा आपण बघूया ही कोणकोणती कामे आहेत. तर पत्रव्यवहार करणे, त्यानंतर कार्यालय व्यवस्थापन पाहणे, स्वागत विषयक कार्य, आर्थिक कार्य, सभांचे आयोजन करणे, वैधानिक कार्य म्हणजे कायद्यानुसार आवश्यक असणारी कार्य, वैधानिक कार्य पार पाडणे, धोरण ठरवण्यास मदत करणे, माहिती पुरवणे आपल्या मालकाला आणि संस्थेला आणि प्रशासन विषयक कार्य करणे. तर अशा प्रकारे चिटणीस ही विविध कार्य आपल्या मालकासाठी किंवा संस्थेसाठी करत असतो. त्यामुळे तो एक महत्त्वाचा कार्यकारी अधिकारी आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे चिटणीस ही सर्व कामे करत असल्यामुळे मालकाला आपल्या महत्त्वाच्या कामावरती लक्ष देणं, वेळ देणं त्याला जमतं. आणि जर संस्थात्मक चिटणीस म्हणून एखादी व्यक्ती काम करत असेल तर त्या संस्थेचा विकास आणि त्या संस्थेची यशाकडे जी वाटचाल होत असते ती केवळ अशा प्रकारचा चांगला चिटणीस तिथे कार्यरत असल्यामुळेच ती संस्था आपली ध्येय उद्दिष्ट गाठू शकते. म्हणून चिटणीसाची कार्य ही संस्थेच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मला वाटते की या लेक्चरमधून तुम्हाला चिटणीसाची कार्ये कोणकोणती आहेत
ही समजली असतील. जर तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर तुम्ही इथे कमेंट्स करू शकता, विचारू शकता. तोपर्यंत तुम्ही हे लेक्चर पुन्हा पुन्हा पहा आणि ऐका. त्यामुळे तुम्हाला चिटणीसाची कार्य ही बऱ्यापैकी पाठ होतील आणि लक्षात राहतील. पुन्हा आपण भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये नवीन मुद्द्यासह. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा आणि आनंदी राहा. थँक्यू स्टुडंट्स.